मंडळी, खेकड्याच्या पोखरण्याने धरण फुटलं, ते त्या हपकीन नावाच्या माणसाकडून औषधं घेणं बंद करा. या आणि अशा अनेक स्टेटमेंट्सनी नेहमीच चर्चेत राहणारं नाव म्हणजे तानाजी सावंत. शिंदेंच्या बंडात फ्रंटला असणाऱ्या या नावाने ठाकरेंचा, पत्रकारांचा, विरोधकांचा आणि जमेल आणि मिळेल तसा रोखठोक समाचार घेतला. त्याच तानाजी सावंत यांच्या भूम परांडा मतदारसंघाचा थोडक्यात घेतलेला आढावा. नमस्कार मंडळी. तर सावंत ज्या आमदारकीच्या जीवावर मंत्रीपद मिरवतायत, त्याच भूम परांडा मतदारसंघात सावंत साहेब सध्या रेड झोनमध्ये आहेत. बंडाळी करून मंत्रीपद दिमाखात मिरवणाऱ्या सावंतांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी आता राहुल भैया फिरसे या घोषणेच्या नावाच्या मागे ठाकरे आणि पवारांनी ताकद लावायला सुरुवात केली आहे. खरं तर राष्ट्रवादीतून राजकारणाची बाराखाडी गिरवणाऱ्या तानाजी सावंतांना पुढचं भविष्य दिसत नसल्यामुळे त्यांनी 2016च्या आसपास शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधण्याचा निर्णय घेतला. अगदी कमी कालावधीत सावंत उद्धव ठाकरे यांच्या खास मर्जीतले बनले. त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं. इतकंच काय तर फडणवीस ठाकरे सरकारमधील शेवटच्या मंत्रिमंडळ विस्तारात सावंतांना कॅबिनेट मंत्रीपदही देण्यात आलं. यावरून ठाकरेंचा सावंतावर डोळे झाकून किती विश्वास होता याचा अंदाज आपल्याला येतो. पण तानाजी सावंतांना जनतेतून निवडून जाण्याची इच्छा होती. म्हणूनच 2019ला त्यांना शिवसेनेकडून भूम परांड्यांची उमेदवारी देण्यात आली. तसं पाहायचं झालं तर धाराशिवचा भूम परांडा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा पारंपरिक बालेकिल्ला. राहुल मोटे यांनी सलग 3 टर्म भूम परांड्यांची आमदारकी आपल्याकडे ठेवून नवा रेकॉर्ड तयार केला होता. अगदी 2014च्या मोदी लाटेतही मोटेंची विजयी घोडदौड कोणी रोखू शकलं नव्हतं. फक्त 1995 साली शिवसेनेकडून ज्ञानेश्वर पाटलांनी या मतदारसंघात आमदारकी मिळवत भूम परांड्यात शिवसेनेला बेस मिळवून दिला होता. इतकंच काय तर तालुक्याच्या राजकारणात सावंत बंधूंना स्पेस मिळवून देण्यात ज्ञानेश्वर पाटलांनीच मदत केली होती. राहुल मोटे आमदार असताना ज्ञानेश्वर पाटलांनी सत्ता नसूनही मतदारसंघावरची पकड तसूभरही ढळू दिली नाही. पण उमेदवारी मिळून सुद्धा त्यांना विधानसभेला मोटेंना मात देता आली नव्हती. पण या सगळ्या राजकारणाच्या दरम्यान तानाजी सावंतांनी थेट मातोश्रीशी संधान बांधून संपर्क प्रमुख, उपनेते असं करत थेट विधान परिषदेची आमदारकीही पदरात पाडून घेतली. या पुढे जाऊन फडणवीस ठाकरे सरकारच्या शेवटच्या टप्प्यात कॅबिनेट मंत्रीपदाची ही माळ पदरात पाडून घेतली. अगदी सिस्टमॅटिक खेळलेल्या या चालीमुळे मतदारसंघात शिवसेनेचा चेहरा म्हणून तानाजी सावंत फ्रंटला आले. माजी आमदार ज्ञानेश्वर पाटलांचं राजकारण मागे पडलं. एवढंच नाही तर पाटलांना डावलून 2019ला भूम परांडा मतदारसंघातून शिवसेनेचं तिकीट मिळवण्यातही सावंतांना यश आलं. त्यामुळे 2019ला आमदारकीचा रेकॉर्ड ब्रेक करणारे राष्ट्रवादीचे राहुल मोटे विरुद्ध शिवसेनेकडून तानाजी सावंत असा अटीतटीचा सामना झाला. 15 वर्ष आमदार असूनही रखडलेली विकासकामं, पाणी प्रश्न, जनतेच्या जगण्या मरण्याच्या महत्त्वाच्या प्रश्नांना न्याय देण्यात मोठे सपशेल फेल ठरले. तर दुसऱ्या बाजूला सावंत यांनी शिवजल क्रांतीच्या माध्यमातून केलेली सिंचनाची कामं, नदी नाला खोलीकरणाची कामं, सामूहिक विवाह सोहळे, दुष्काळात केलेली सामान्यांना मदत, चारा छावण्या यासह साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेला आधार, यामुळे सावंतांना मोठा जनाधार मिळाला आणि राष्ट्रवादीचा झालेला भूम परांडा हा बालेकिल्ला सावंतांच्या रूपानं पुन्हा एकदा शिवसेनेला मिळाला. तानाजी सावंत भूम परांड्याचे आमदार झाले. पण ठाकरेंनी ज्या सावंतांवर विश्वास टाकला, आमदारकी दिली, त्याच सावंतांनी शिंदेच्या बंडात सहभागी होत अक्षरशः युटर्न घेतला.
शिंदे गटाची बाजू मांडताना त्यांनी ठाकरेंवर अनेक गंभीर आरोप केले, पण त्यांच्या क्रेडिबिलिटीवरतीही शंका उपस्थित केली. याचंच फळ त्यांना कॅबिनेट मंत्र्याच्या स्वरूपात मिळालं खरं, पण पुढचं राजकारण त्यांच्यासाठी गुंतागुंतीचं झालं. त्याचं काय? गद्दारीचा लागलेला टॅग, मंत्रिपदावर असताना वादग्रस्त वक्तव्यांनी ढासळलेली इमेज आणि आक्रमक स्वभावाचा तोटा, हे सगळं पाहता भूम परांड्याची जनता ही विद्यमान आमदार सावंत साहेबांवर चांगलीच नाराज आहे. हे वेगळ्या शब्दात सांगायला नको. म्हणूनच की काय, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही ठाकरेच्या उमेदवाराला म्हणजेच ओमराजे निंबाळकरांना याच भूम परांडा मतदारसंघानं सर्वात मोठं लीड दिलं आहे. यावरून स्पष्ट होतंय की सावंतांना यंदा भूम परांडा पुन्हा एकदा विधानसभेवर काही पाठवत नसतो. MIDC नसणं, पर्यायाने रोजगार नसणं, यासोबतच रखडलेले जलसिंचन प्रकल्प आणि शेतकऱ्यांचे पीक विम्याचे प्रश्न, या गोष्टीचीही पूर्तता विद्यमान आमदार साहेब पूर्ण करू शकले नसल्यामुळे आणि बंडाळीमुळे सावंतांच्या विरोधात वातावरण आहे. हे तर क्लिअर कट सांगता येऊ शकतं. बाकी लोकसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेलं 81,000चं भलं मोठं लीड पाहता तिन्ही घटक पक्षातील इच्छुकांना आमदारकीची स्वप्न पडू लागली आहेत. शरद पवार गटाकडून राहुल मोटे यांचं नाव यात सर्वात आघाडीवर आहे, तर ठाकरेंकडून माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनीही विधानसभेची तयारी केली आहे. दुसऱ्या बाजूला तानाजी सावंत मुळात भूम परांड्यातून निवडणूक लढवतील का, यावरच मोठी शंका उपस्थित केली जाते आहे. ते मतदारसंघात फिरकतच नाहीत, पण श्रीकांत शिंदे यांचे वर्गमित्र असणारे डॉक्टर राहुल घुले यांची मतदारसंघातील लगबग, धावपळ आणि गाठीभेटी पाहता शिंदे गटाकडून राहुल घुले यांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब होऊ शकतं. एका वाक्यात सांगायचं झालं तर इच्छुकांची याही टर्मला भूम परांडा विधानसभा मतदारसंघात भाऊगर्दी असली तरी वारं मात्र महाविकास आघाडीच्या बाजूनं आहे, एवढं मात्र नक्की. बाकी ज्यानं निवडून दिलं तोच मतदारसंघ रिस्की बनल्यामुळे आता तानाजी सावंत निवडणूक लढवण्याची रिस्क घेणार का? सावंत नसतील तर भूम परांडा मतदारसंघात मशालीचा की तुतारीचा उमेदवार आमदारकीचा गुलाल उधळणार? तुम्हाला काय वाटतं? भूम परांड्याचा यंदाचा आमदार कोण होतोय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.